नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त आहात ना? तर आता वाजले दुपारचे 12. घरातलं कामं ऑलमोस्ट झालेली आहेत. फक्त मला आता चपात्या बनवायच्या आहेत. भाजी तर मी बनवलेलीच आहे. ही राजमाची भाजी मी सकाळी बनवलेली होती. आणि हा बघा, हाच तो रॅक आहे जो ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे. हा बघा, तर कसं आहे सांगा बरं मला कमेंट करून. तर चला चपात्या बनवते. तिचं पीठ म्हणून इथं हे डोश्याचं पीठ असं बनवून ठेवलं. हे 2 डोसे बनवले होते. आता हे ना राशनचे तांदूळ आहेत. तर याच्यामध्ये ना व्हाईट कलरचे एकदम पांढरे शुभ्र असे जे तांदूळ आहेत ना, ते प्लास्टिकचे आहेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर सांगा. बघा, ह्या 2 वाट्यांमध्ये मी हे वेगवेगळे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत. आता दुसऱ्या दिवशी आपण बघूया, कारण हे आदल्या रात्री मी भिजत ठेवलेलं होतं. तेव्हाच मी इथं डोश्यासाठी तांदूळ पण भिजत ठेवलेले आहेत. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगोदर डोश्याचं पीठ दाखवलं. तर दुसऱ्या दिवशी बघूया आपण. हे बघा, असे फुगलेले आहेत. तर हे जे आहे ते प्लास्टिकचे तांदूळ, ज्याच्यामध्ये जास्त फुगले गेलेले आहेत ना, ते प्लास्टिकचे आहेत. आणि जे नॉर्मल आहेत ते म्हणजे जे फुगलेले नाही आहे ते नॉर्मल तांदूळ आहेत. असे हे केलं ना हातावरती की लगेच ते मऊ पडतं, पीठ पडतं त्याचं. हे प्लॅस्टिकचे आहेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे वेगळेच तांदूळ आहेत, असे कुरमुऱ्यासारखे फुगतात. आता इथं कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कसं दिसतंय माझ्या लक्षात येत नाही. आता इथं बघा, हा नॉर्मल आहे म्हणजे हा तुटतोय, पीठ पडत नाही आहे, हा मुरलेला आहे त्याच्यामुळे हा तुटतोय. तर असे इथे तांदूळ. तर तुम्ही खाताय का राशनचे तांदूळ? नक्की कमेंट करून सांगा. आता इथं मी चपात्या बनवून घेतल्या आणि दूध गरम करायला ठेवलं. मला तिथं दही बनवायला दूध गरम करून कोमट दुधामध्ये दही थोडंसं विरजण टाकायचं होतं. पण झालं काय, दूध झालं खराब आणि ते दही बनवायचं राहूनच गेलं. आता बघा, हे बघा, दूध झालं खराब. तर राहिलेलं घरात जे थोडंसं दही होतं त्याच्यामध्ये मी बनवून घेतली कोशिंबीर. तर मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.